लवकर पिऊन घेवा, थंड होईल. काय झालं? दुपारच्या जेवूक घराकडे येवा. अन्न वाया जाऊक नको. आणि जवसर तुम्ही ना येतलास तवसर घरातली सगळी जण उपाशी रवतली. मी कोणाकच जेवूक वाढतले नाही. लवकर येशाल. घेवाच्या थंड होईल. ऐकलास ना? दुपारी जेवूक वेळेत येवा, नाहीतर घरात ती सगळी जण उपाशी रवतील. आणि बाटली लावणारे अण्णा आऊस बापूस म्हणून कधी त्यांना प्रेमान बोललेला बघलाच नाही गो. पण आज जा काय बघलय ना तर बरा असा तल्ला तर बरा म्हणायचा. छायाताईनू पाटणकर बाई हैसर इली ना तर एका आरती बराच झाला. आईंचे डोळे तरी उघडले. होता तर चांगल्यासाठी होता म्हणायचा. पण हा त्या पाटणकर बाईची ना सावली पण पडू दे नको या खरा. गो सरिता, काय चाललेला? काय चालला म्हणजे दिसत नाही कामा चालली असं. कोण को आमच्याकडे खै सवड असा घरा बाहेर काढला खैसरच जागा नाही असा तिका रस्त्यावर लिया नासाडी होऊ दे चांगली तिची नासाडी. मग आता काय रे? कुठे काय काय नाही. अरे तिचा काय होऊचा ना आता होऊन दी. आपल्या काय करूचा? असा कसा? हा असा कसा? काय काय माणसांना कळू खावा ना काय झाला आता माहिती होई. काळजी लागलेली असा दिवस वर खाली होईत असतो. काय चालला बाहेर? काय नाही गे वच्ची काकी लिया. फोन का नाही उचलत आहेत पाटणकर बाई? हिम्मत नव्हती. जिका मी पायातल्या वाहण्यासारखा वागवलंय त्या बाईचा बाका ऐकूक लागता. नाईलाज नाईलाज. पण कोणामुळे नाईलाज झालो? या शेवंतामुळे. तिच्यामुळे सगळा होता. या शेवंतामुळे माका कोणाचं तरी ऐकूच लागता. कळतंय मला. करतोय प्रयत्न. तसं एक घर सापडले. काय काय सांगतास काय? पण एक अडचण आहे. कसली अडचण ना? अरे पाटणकर बाई चांगल्या घरातली, सरकारी नोकरी असलेला नवरा, त्यामुळे मोठ्या नाही पण व्यवस्थित घरात राहिलेली. पाटणकर बाई त्या घरात राहायला तयार होणार नाही. त्यामुळं कुठल्या तोंडाने तिला सांगावं हाच प्रश्न पडलाय. हो गरजेक तयार होतील ना. आणि बाहेर राहण्यापेक्षा डोक्यावर छप्पर असलेला बरा नाही काय? हा
दार उघड. मी असं आहे अण्णा नाईक. माका हात येऊ देणार नाही काय? हा मी माका वाटतात थैसर जाईन. ए आता तोडून आतमध्ये येईन. उघड. काय रे कोण तू आणि असं लोकांची दारं वाजवायला काय वाटत नाही काय? मी अण्णा नाईक. कोणाकडे जेवण नाही मिळतला. अगे मग आम्ही काय सगळ्यांनी भुकेन मरायचा? कोणासाठी हा सगळा करतोस तेच तरी विचार कर जरा. अगो बापूस असा तो. हो बापूस म्हणणाऱ्या माणसान कधी आमची चौकशी केल्या ना आजारपणात, कधी आमच्यासाठी उपाशी रावलो हा, आणि त्याच्यासाठी तू सगळ्यांका उपाशी ठेतस. अगे घरात कोणी काय खाल्ल्यान नाही खाल्ल्यान तरी त्यांका कधी फरक पडलो हा काय? फरक पडान दे नाही तर नाही पडान दे, पण ते ऐसर कोणाकडे जेवण मिळतलं नाही. मग बघित राहू त्यांची वाट. नाही येऊचा तुझा कुंकू. इंदुताई कशा आहात? नाथा अरे पेढे दिलेस का रे? काय चाललेला? हा अण्णा ही बाई दारात इली तेव्हा ही का हाकलवून दिलो आम्ही की ती घरात येऊक नको म्हणा, आणि ही जर अशी समोर येऊन राहणार असली ना तर आम्ही गप बसातो नाही. घबराव. पान चालतात तुझा. किती ओरडतस? हा जीभ हासडून हातात देन. बाजूराव. काय जातास? काय हा वेडेपणा लावलाय? खबरदार असं पुन्हा केलं सर. चल आज चल. काय आहे?
खायचा नाही, कळला? छाया घे, लसूण निवडून घे. गो तू भाजी निवडून घे. चल चल चल. दत्ता खाया. असत ते. दत्ता, अरे दत्ता, दत्ता. काय झालं आहे? या बघ, आतापर्यंत ह्या घराची जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडलीस, पण आता घराकडे तुका जास्त लक्ष देऊ होया. हा, आणि बापाशीकडे पण. त्या घरातून बाहेर पडले ना तर माका आवाज दी, कळला? हा. कशाला? हो, नवीन जागा असा पहिले काही दिवस तुमका काय लागला तर मी बाहेर थांबते नाही सर. हा, आणि एखादा जनावर वगैरे असला तर हो. हा, मला नाही वाटत भीती. अण्णांची पण. ते अजून काय वाईट करणार आहेत माझं? तू काळजी करू नकोस. जा चोंट्या. हा, आणि अण्णा गेलेत अण्णा. काय काय केलंस तरी काय तुम्ही? हा, तुला काय करायचंय? जा म्हंटल ना मी. बरं, येते. काय? आता बोल, काय बोलतोय? हा, ऐकू येतंय का? काय? सगळं ठीक आहे काय? बरं बरं. चाय. शेवंता, माझ्या मागण्या नाही गो, पण काहीतरी बिनसलेला दिसता. वाड्यात काय झालंय काय? गावातली माणसं काय ना काय बोलते, ते कानावर पडला म्हणून विचारते. काय पडला तुमच्या कानावर? तुझ्या सासपेन म्हणे अंगार राखतेल ओतून घेतला. म्हणजे ऐकलं तर खरा. काय गो, काय झाला? काय ते भोग म्हणायची. माणूस सहन करून तरी किती सहन करणार? सहनशीलतेक पण मर्यादा असताना. हा, ते खरा. काका, अरे पाटणकर बाई,
100 वर्ष आयुष्य असा आता नाव घेतलं. अच्छा, या या इकडे या. हा येते येते. येते हा. जरा सायकल हटे दबडता. या या. कसे आहात काका? त्याच्या मागण्या घेते गोडभर व्हायच. हा आवचे मस्त केला हा थालीपीठ. ये तू पण घे. तुमच्या हातात चव असा. मग आम्ही काय शेणाच्या गौऱ्या खातो काय? हे का काय झाला? त्यांचं सोडाव, तुम्ही खा. हैसर कधी येईल? नुकतीच. मग तागर सोडला की काय? हो. बरा केला. आता तुम्ही पत्र इथेच आणून द्या. त्या घरात पाऊल टाकायचा नाही, माझी शपथ. हा माका काय तेवढीच कामं असत? दुसरीकडे काही कामं नसत? माका काय व्यसन घालून बांधून ठेवणार असाच आता? स्वतःवर ताबो ठेवलास ना तर ह्या सगळ्या करूची गरज नाही. हा येते जाऊन. हो म्हटल्या तर खाली मान घालून घरात जाणाऱ्यांका तू अण्णा नायक तू नुसती छाती बाहेर काढलंस का सगळी जण 10 पावला मागे. तुका वाटात टाकणार तू, मागे हटणारो नाही तू. काय बरोबर बोलते मामी? अण्णाची शेळी झाली वाटता. उठा ना. काय झालं गो? डोळे उघडा बघूया आधी लवकर. काय गो? हो ऐकतास काय? तू या काय ऐकणार असस? माझं नको ऐकू, आवाज ऐका.
जवायचं ऐका ना. सरिता काय करणार असस? माझा नको ऐकू, आवाज ऐका, आवाज. सरिता अगो गप रव बाय, अशा तुकाच त्रास होईत गो, म्हाका काही एक त्रास होतो नाही. आहे नायकांच्या बावडीतल्या पाण्याचं एक थेंब पण मिळता नाही ही का? सरिता, वैराग सुद्धा पाण्यात नाही म्हणणं नाही आम्ही. घे तुका वया तेवढा पाणी घे. आहे मला वाटतं तू जे काही केलंस ते अजिबात चुकलेलं नाही. उशीर झालो हा, झोपा आता. तुका झोपूचा नाही हा. मी काय म्हणते पाटणकर बाईनो, समोरच्या बावीसून पाणी एक वेगळाच त्रास. मी 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 करतोय काहीतरी. हा, गावात जाऊन बघतोय काय सोय होता काय ती. मग 1-2 कळशी मिळाले तरी आजचा दिवस निघून जाईल ना. मग नंतरचा नंतर बघू, पण आजची वेळ मारून नेऊ होईल. अरे नाही, नको राहू दे. येता येता थंड झाली होती नाहीतरी. आधी पाणी घेऊन येतोय मी. हा, मग ही उरलेली चहा असं ना ती गरम करून द्या मग. बर, येते. हे चोंट्या, हा मीच आहे. ये काय रे, काय तिकडची परिस्थिती कशी आहे? अरे फैसला काय, रोज काय नाही काय होताच. हा, आता काय झालं? अरे घरात पाण्याची अडचण असा. चाय करूक सुद्धा पाणी नाही माहिती. चाय बाहेरसून घेऊन येले मी. हो, मग आता? अरे पाणीच घेऊन जाणार आहेस ना, पैसा अडका तर घेऊन जाणार नाहीस ना? अरे पण पण कोणा कळला तर रे. हा, नाही कळणार, जा. नक्की ना? हो हो, हे बघ, मी पाठीमागे कोणाला फिरकू देत नाही. तोपर्यंत तू तुझं काम फत्ते करून घे. आणि अशी 2 मांडी इकडून तिकडे न्यायला कितीचा वेळ लागणार आहे? नक्की? अरे हो बाबा, आता पाठी कोणी नाहीये. तोपर्यंत लवकर जा आणि लवकर ये. उगाच आजची वेळ जायला नको, कळलं? मग म्हणशील मी काय मदत केली नाही म्हणून. मला वाटतं रे. आता जाऊ मी. हा, जा जा, वेळ निघून जायची. जा. काय बोलतास? नाही, काही नाही का, सहज आपलं मी विचारत होतो, तुझी इतर बाकीची कामं झालीत का? आता खैसली कामा? हेच आपलं जेवण करायचं वगैरे. हाय असच ना, आय करती का तुला नाही येत? हा, असं कोण म्हणेल? अगं लग्नाआधी दत्ता असा हाडकुळा होता, काडी अगदी काडी. आता बघ कसं झालंय, हुप्पा. काहीतरीच भाऊजी. काय हो काय बोलता? खरं ते काय हो? भाऊजी, तब्येत बरी असा ना तुमची? भाई
मला काय झालंय हा पण मागे काय हाया अगं पाणी कुणाच्या बावडीचा कोणाक होया कोणाक खाली ठेव. अगो पण हंडो खाली ठेव म्हणताय ना. आपणच ना आहे तुम्ही तिका पाणी घेऊक दिलास ना. हो आहे चोरून पाणी नेत होती ती. ऐकलंय मी सगळा. आहे अहो तुम्ही ऐकलास ना मग तुम्ही शांत कसे. आज पाणी नेऊ केली हा उद्या यायचं घरात राहू केली तुम्ही काय असंच अभिषेक करत बसणार असास. बोला ना. तर म्हणतोय तिच्या घरात ना आग लावून टाका. तुका आग लावूची असात ते लाव. चुलीत विस्तो पेटता पण आपल्या घरावर काही एक येता कामा नये. हे तुमचा ना माका कायच कळत नाही. बरं राहू दे मीच पुसून देते. नाही नको देवा मी पुसतोय देवा. अरे असं काय करतोयस. आव करते ना नीट मी करते मी. बघ चोंट्या आता एक थेंब सुद्धा पाणी नाही. झाला का चहा पिऊन. पाण्याचा काय तर मी बघतोय ना. मी बघतोय. होय तुझ्याकडनं काय होईल असं मला वाटत नाही. केलेस ना तू प्रयत्न. काही झालं का नाही ना. कसं आहे नेने काकांनीच आपल्याला हे घर शोधून दिलंय की नाही. मग आता इथली जबाबदारी पण त्यांचीच आहे हो ना. बरं जा. लोकच मागत नाही. काय करून काय नको असं झाला माका. आई ग काय करतस. ह्या घरात ना रावचा मनच करत नाही माझा. तोंड घेऊन जातोय काहीतरी. आई ग चला आई गे. हा बस इथे शांत बस. सावकाश. आय 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 एकदाच ना भाजून टाका म्हणजे जीव थंड होईल तुमचं. कपराव जरा आराम पडत. असते आय बंड पुकारत येईल असं काही करू नकोस. माझ्या विरोधात बंड जाळून टाकीन सगळ्यांका. त्यापेक्षा शांत राहा जरा. हे पोरा खेळत असते. हे कोण येऊ काय बाहेर. अण्णा शांत राहा. पोरच ती खेळणारच. तर मी काय म्हणत होतो. हे पोर हा म्हणणा बैस. कुठला तरी राग कुठेतरी काढशील आणि एकाचा दोन होईल. मी बघतो थांब. सरिता आडवाईला आता तुम्हीच काय ती व्यवस्था करा नाही तर काय खरा नाही. हा होय बघतो मी. चला तुझं काय आता. मी पण येत आहे ना. मूर्ख आहेस का तू. तू अण्णाला इथं थोपून धर. अण्णा तिथं यायला नको नाही तर तोंडचं पाणी पडायचं. असं काय करता असं मी है सर अण्णा का. हो नाही आधीच चिडलेले असत ते माझ्यावर. नाही नाही नको. सांगतोय तेवढं कर जा. हा हो
पण आता तुम्ही म्हणत असाल तर मग उद्यापासून मी काय नाही करणार. होय, काय नाही करणार. त्यांना काय त्यांचा कायदा करू दे. तुम्ही म्हणशाल तो शब्द मी पाळीन. तुमच्या शब्दाच्या बाहेर मी काय जाणार नाही. होय, तुमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग माझ्यासाठी. नको नानू, आता ह्या किती आहे का रवान दे. ह्या सगळं मी तुमच्यासाठीच तर करतोय की नाही नानू. घे. होय, आता तुमका कसा नाही म्हणणार ना. जीप जीप झाडात माझी. घे. बरं थांबा, मी चहा ठेवते. अहो, माझ्यासाठी चहा करून आणि पाणी कशाला वाया घालवता? हा, बरं येतो मी. बरं काका, अधूनमधून येत जा. हो हो, येईन. आणि हो, सांभाळून. त्या घराशी असलेले संबंध बिघडायला नको. येतो. सरिता, काय काय होता? सरिता, काय होता? पोटात दुखता काय? पोटात दुख. पाणी पाणी पाणी. सावकाश सावकाश. बरं वाटतं काय? दत्ता, जा सोनिक बोलो. आता तीच काय तर सांगा, आपला काय कळूचा नाही. जा. हवय देते. सरिता, तू जाऊन येते. अगं ते तू काय बघतोस? काय करू चाचा? अगो जा, टोपभर पाणी गरम करीत ठेव. हा, जा सांगताय ना तेवढा कर. हा हा, जाते. गप 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 गप. बाय माझी, गप गप गप. वायस धीर धर. होय होय, सगळं चांगला. गप घे बाय. होय 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 होय. रडा नको, रडा नको, रडा नको. वायस धीर धर, वायस धीर धर. वायस वायस पाणी देऊ काय? अगो असा काय करतोस तू? गप. होय 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 होय. सगळं पाणी हडलंय. ठेवतोय सर. आणि कपडा घेत तू. बरा वाटत. काय झालं गो? अगो बघ, काय कळलं नाही. लय दुखता. आता तुकाच कळत काय झालं तर. बाहेर थांब. 2 भांड्यांसाठी आपल्याकच त्रास झालो ना. इंदू,
अगो अशा अवस्थेत असा करणं चुकीचा असा ते का कळत नाही तू तरी लक्ष ठेवू होतस ना अगो पिंड फिरलो हा काय सांगतोस मी नीट करते घाबरा नको हे का तेचोच ताण येलो हा पण ह्याच्या पुढे सरिता असा करता कामा नये ह्याची काळजी घेवा हं? काळजी नको बरा हा ना ह्या विचारण्यापेक्षा असा परत होता कामा नये याची काळजी घेवा आता जास्त दिवस नाही रवले हत ते ना जड काय उचलता कामा नये नीट जेव घाल बायले नाही म्हणाला तर भरव काय व्हाया नको ता बघ कळता ना होय बर येत नाही सोडायला येऊ नको मी जाईन हाय म्हणजे राटाकडे कोण गेलं काय हो हं? कोण होता आई होती ह्या पण झोपलेला मग हे बाईवर कोण हा पांडू ठीक आहे रात्री पाणी घेऊन जाईन मी